तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे। उद्धव बाळासाहेब गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठे खिंडार पडले असून अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। नामदार योगेश दादा कदम यांच्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करत आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाने प्रेरित होत आंबळे, भाडगाव आणि खोंडे या 3 गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय। या सामूहिक प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी स्थानिक राजकारणात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या राजकीय घडामोडीनंतर संपूर्ण तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे। शेवटी प्रत्येकाला विकासाची बांधिलकी असते। आज योगेशदादाचा विकास कामाचा जो धंदा होता आपण पाहिला, तर प्रत्येकाला विकास पाहिजे ना। काल त्यांनी 80 लोकांना चेक वाटप केले। कसले चेक? बेरोजगार तरुणांना त्यांनी गायी म्हशी उद्योगाचे चेक दिले त्यांनी काल दादांनी, आणि असे जवळ आतापर्यंत 400 लोकांना त्यांनी चेक दिलेत दादांनी। जो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिल्याचं देखील त्याचं काम चाललं आहे। नुसतं रस्ते, पाणी, लाईट, शाळा, साखर एवढंच नाही, तर बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचं देखील उद्योग, गाई म्हशी, दूध उत्पादन, हे सगळं त्याचं चाललं आहे। अभिनंदन त्याचं होतं। मला, मी वडील असलो तर मला अभिमान वाटतो आहे, खूप मला अभिमान वाटतो आहे। आणि मग असं असल्यामुळं त्याला वेळ मिळत नाही। खरं तर त्याला प्रवेश घेण्यासाठी त्याला वेळ नाही। मग त्यांनी मला सांगितलं काल, बाबा दादा तुम्ही तेवढा प्रवेश करून घ्याल काय? म्हटलं घेतो। मग मी गेलो इथून खेळला, घेतलं काल प्रवेश करून सगळ्यांचे। आंबे गाव सगळं एक झालं, भडगाव सगळं एक झालं, खोंड सगळं एक झालं, काल सगळे ते गाव एक झाले। अरे सगळं सगळं साफ झालं। निवडणुकीपर्यंत मला वाटत नाही काय शिल्लक राहील, काय शिल्लक घालणार नाही। धन्यवाद। जय महाराष्ट्र।